आमचा आवाज दाबायचा प्रयत्न होतोय का? सरकारनं दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई का केली नाही या प्रश्नाला मात्र कुणाकडेच उत्तर नाहीये। आत्ताची दृश्य पाहतोय आपण दादरमधली कबूतरखान्याजवळची दृश्य आहेत। मराठी एकीकरण समिती न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरूनच रस्त्यावर उतरलेली आहे। एके ठिकाणी जैन समाजाचं आंदोलन कबूतरांना दाणे घालणं आणि घालू नये, आरोग्य शिक्षण आणि धर्म या दोन गोष्टींमध्ये हा वाद पेटलेला आहे। दरम्यान हा आमचा धार्मिक भाग आहे असं जैन समाजाचं म्हणणं आहे, तर दुसरीकडे ह्याला धार्मिक रंग देऊ नये, याला जातीयवादी रंग देऊ नये, हा केवळ आणि केवळ सामाजिक प्रश्न आहे, हा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, हा मराठी माणसांच्या महाराष्ट्रीयांचा आरोग्याचा प्रश्न आहे असं म्हणतायत हे मराठी एकीकरण समितीचे। मात्र या आक्रमक झालेल्या मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांना पोलिसांनी धरपकड केलेली आहे। पोलिसांनी या आंदोलकांना आपल्या पोलीस व्हॅनमध्ये घालून नेलेलं आहे। आपण पाहू शकतोय सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या मराठी एकीकरण समितीची धरपकड झालेली पाहायला मिळते। या सगळ्यांना आता पोलिसांनी चौकशीसाठी नेलेलं आहे। दरम्यान यांच्यावर कारवाई होणार की नाही हे अजून सिद्ध झालेलं नाही। मात्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनानं या आंदोलकांना नोटीस दिली होती, आंदोलन करू नये यासाठी नोटीस दिली होती। मराठी एकीकरण समिती या ठिकाणी आक्रमक झालेली पाहायला मिळते। जैन समाजाचं आंदोलन दुसऱ्या बाजूला आहे। दोन आंदोलनं एकाच वेळी सुरू आहेत। कबूतरांना दाणे टाकू नये किंवा कबूतरांना दाणे टाकू द्या या गोष्टीसाठी ही आंदोलन सुरू आहेत। इथे घातलेल्या ताडपत्रीला काढण्यासाठी हा जैन समाज आक्रमक झालेला मिळतोय, तर दुसरीकडे 13 ऑगस्ट रोजीची म्हणजेच आजची दृश्य आहेत। आज मराठी 6 तारखेला जैन समाजानं आंदोलन पुकारलं होतं याच जागी ताडपत्री करण्यावरून, आणि त्यानंतर आता आज 13 ऑगस्टला अगदी 6 दिवसांनी आठवड्याभरांनी मराठी एकीकरण समिती आता आक्रमक झाली आहे, रस्त्यावर उतरली आहे आणि याच आंदोलकांची धरपकड पोलिसांकडून केली जाते। काही वेळापूर्वी पोलीस व्हॅनमधून त्यांना घेऊन जाण्यात आलं आणि आता या ठिकाणी पोलीस आपल्या पोलीस व्हॅनमधून त्यांना नेत आहेत। या ठिकाणी माध्यमं मोठ्या प्रमाणावर आलेली आहेत आणि मराठी एकीकरण समिती आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते। आंदोलकांची धरपकड केली जाते। मराठी एकीकरण समिती आज दादरमध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।